3.4 मधील पहिले उदाहरण आहे। हे सर्व उदाहरणं शाब्दिक उदाहरणं आहेत। अशा प्रकारचे आपण उदाहरणं भरपूर सोडवलेले आहेत आणि तुम्हाला हे सुद्धा उदाहरणं सोडवता येतील। गणितामध्ये काय दिलेलं आहे आणि काय करायचं आहे हे समजलं पाहिजे। तर सानिका नावाच्या एका मुलीनं 1 जानेवारी 2016ला म्हणजे पहिल्याच दिवशी वर्षाच्या ठरवलंय की पहिल्या दिवशी 10 रुपये बचत केलेत, दुसऱ्या दिवशी 11 रुपये केलेत, तिसऱ्या दिवशी 12 रुपये केलेत। तुम्हाला जर प्रश्न विचारला त्याच्या पुढच्या दिवशी किती, तर तुम्ही म्हणाल 13 रुपये, त्याच्या पुढच्या दिवशी 14 रुपये। अशा पद्धतीनं तिनं बचत करायला सुरुवात केलेली आहे आणि ही बचत कुठपर्यंत केली आहे, तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत केली आहे। वर्षाच्या पहिल्या दिवशी सुरू केलं आहे आणि वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत तिनं ती बचत केलेली आहे। मग या माहितीवरून आपल्याला काय करायचं आहे, एकतर हे गणित TNच्या सूत्रावरचं असेल, नसेल तर SNच्या सूत्रावरचं असेल। एकूण बचत म्हटलं की SNचं सूत्र वापरायचं। एकूण पूर्ण वर्षाची गुंतवणूक किती असतील वगैरे असे एकूण शब्द आला की मग त्यावेळेस SNचं सूत्र वापरायचं। आणि आपल्याला विचारलं की 31 डिसेंबर 2016 या दिवशी किती, त्यावेळेस TNचं सूत्र, म्हणजे त्या दिवसाची बचत काढायची असेल तर TNचं सूत्र वापरायचं आणि पूर्ण बचत काढायची असेल तर SNचं सूत्र वापरायचं। हा पहिला कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलेला आहे। आता या गणितात दिलेल्या माहितीवरून आपण A म्हणजे प्रथम हप्ता, D म्हणजे फरक, N म्हणजे एकूण किती दिवस आहेत, हे तुमच्या लक्षात आलं की आपल्याला SN असेल काय आणि TN असेल काय, आपल्याला किंमत काढता येते। आता आपण हे बोर्डवरती उदाहरण सोडवूया। सानिकानं काय केलंय की पहिल्या दिवशी 10 रुपये अशी बचत केली आहे। पहा, पहिल्या दिवशी 10 रुपये बचत केली आहे, दुसऱ्या दिवशी 11 रुपये बचत केली आहे, तिसऱ्या दिवशी 12 याप्रमाणे बचत केलेली आहे। आपण याची अंकगणितीय श्रेणी तयार करू। याच्यामध्ये डिफरन्स हा समान आहे कारण प्रत्येकामध्ये 1-1चा फरक आहे। असं सांगितलं नाही पहिल्या दिवशी 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 12, चौथ्या दिवशी 16 असं सांगितलेलं नाही। तर कंटिन्यू आपल्याला फरक हा समान आहे, म्हणून ही अंकगणितीय श्रेणी आहे। आपण ती अंकगणितीय श्रेणी या ठिकाणी लिहिलेली आहे। कसं लिहिलंय, म्हणून ती अंकगणितीय श्रेणी 10 रुपये, 11, 12, 13, 14, 15 याप्रमाणे झाली। आता त्यांच्यातला फरक किती आहे, D आहे आणि 2016 हे लीप वर्ष आहे। आता एक लक्षात घ्या, ज्या संख्येला 4ने पूर्णपणे भाग जातो, 4ने पूर्णपणे भाग जातो त्या वर्षाला आपण लीप वर्ष असं म्हणायचं। आता 2015ला 4ने भाग जात नाही, तो पूर्णपणे भाग जात नाही म्हणून ते लीप वर्ष नाही। 2017 नाही, 2018 नाही, आज 2020 आहे, 2020ला 4ने भाग जातो, याचा अर्थ हे लीप वर्ष झालं। आणि लीप वर्ष म्हणजे ज्या वर्षामध्ये एकूण 366 दिवस असतात त्याला लीप वर्ष असं म्हणायचं। हे कशामुळे येतं, तर फेब्रुवारी महिना हा 3 वर्षामध्ये 28 दिवसाचा असतो आणि चौथ्या वर्षी 29 दिवसाचा येतो, म्हणून हा एक दिवस वाढतो। वर्षामध्ये एकूण 365 दिवस असतात आणि लीप वर्षामध्ये एकूण 366 दिवस येतात। हे क्लिअर झालं। आता प्रत्येक गणिताला एक सांगतो तुम्हाला, A ची किंमत तुम्ही लिहायची, D ची किंमत लिहायची, N ची किंमत लिहायची, याच्यामध्ये TN ची काढायची आहे का SN ची काढायची आहे, तर एकूण बचत किती म्हणजे SN ची किंमत काढायची आहे। ह्या 4 घटकांपैकी तुम्हाला मी सराव संच 3.2 शिकवत असताना ह्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केल्यात। ज्यांना हे कन्सेप्ट क्लिअर नाहीत त्यांनी सराव संच 3.1, 3.2, 3.3 तुम्ही पहा, तुमच्या लक्षात येईल। हा सराव संच 3.4 आहे। तर A ची किंमत, D ची किंमत, N ची किंमत आणि एकूण बचत विचारली आहे, म्हणून SN ची किंमत या ठिकाणी आपण लिहून काढायची, तुम्हाला खाली सोडवता येईल। पहा, आता मला सांगा A ची किंमत काय, तर प्रथम पद, पहिले पद किती आहे, 10 आहे,
मी लिहिलं. आता प्रत्येक डी म्हणजे फरक, कितीचा फरक आहे या ठिकाणी लिहिलं आहे पहा, तुम्हाला कळावं यासाठी. डी म्हणजे 1 आहे. आता एन म्हणजे लीप वर्ष असेल तर 366 आणि लीप वर्ष नसेल तर 365. हे 2016 लीप वर्षे म्हणून 366 आणि एकूण बचत काढायची आहे म्हणजे एन 366 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. हा कन्सेप्ट क्लिअर झालेला असेल तर आपण पुढचं घेऊया. आता आपल्याला काय करायचं आहे तर एकूण बचत म्हणजे एसएनचं सूत्र वापरायचं आहे. एसएन बरोबर आपल्याकडं सूत्र आहे एन छेदस्थानी 2 कंसात 2a अधिक n-1 इंटू डी. हे झालं आपलं सूत्र. आता लक्षात घ्या एची डीची एनची किंमत ठेवायची. एन 366ची किंमत काढता येते, आपण ठेवूया. आता एस एन आहे, एन म्हणजे 366 आहे. एस 366 बरोबर 366 छेदस्थानी 2 कंसामध्ये 2 गुणिले ए म्हणजे 2 गुणिले एची किंमत आहे 10. नीट लक्ष द्या, ए डी एनच्या किमती इथं लिहिल्यात त्याच्यावरून आपण लिहायला लागलो. प्लस n-1 म्हणजे 366 -1 इंटू डी म्हणजे 1. बघा या सूत्रामध्ये किमती ठेवल्या, हे स्पष्ट झालं. ए डी एनच्या किमती आपण लिहिलेल्या होत्या. आता बरोबर 366 छेदस्थानी 2 म्हणजे 2 भागू आपण. बे 1 बे, बे 8 16, बे 3 6 म्हणजे 366ला जर आपण 2ने भागलं तर 183 येतं. त्याच्यानंतर 2 गुणिले 10 म्हणजे 20 अधिक 366 वजा 1 म्हणजे 365 गुणिले 1 म्हणजेच 365. बघा सर्वांच्या लक्षात आलं असं. आता त्याच्यानंतर 183 गुणिले, आता यांची बेरीज करायची. 65 आणि 10 75 आणि 10 385. आता ह्या दोघांचा गुणाकार करा. आपण गुणाकार किती येत आहे ते पाहू आपण. 70,455 रुपये. तर एक लक्षात घ्या या वर्षामध्ये तिने एकूण गुंतवणूक, शेवटला आपण पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं. म्हणून सानिकाने 1 जानेवारी 2016 70,000 रुपये 70,455 एवढी गुंतवणूक केली, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता एक लक्षात घ्या एस एनची किंमत किती आलेली आहे तुम्हाला या ठिकाणी लिहितो मी. 70,455 एवढी आलेली आहे. आता तुम्हाला मी सरावासाठी उदाहरण देतो. देत आहे, नीट लक्ष द्या. काय केलं आहे सानिकानं 10 पहिल्या हप्त्यामध्ये 10 रुपये, दुसऱ्यामध्ये 11, तिसऱ्यामध्ये 12 अशा रीतीनं बचत केली आणि 31 डिसेंबर 1 जानेवारी 16 ते 31 डिसेंबर 16पर्यंत केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एची किंमत दिली, डीची किंमत दिली, एस एनची किंमत दिलेली आहे 70,455. मग तुम्हाला सरावासाठी काय केलं आहे तर एनची किंमत काढायची आहे. आता एनची किंमत किती येते हे तुम्हाला माहिती आहे 366 येते. पण तुम्ही ते चेक करून बघा, पडताळा घ्या. उदाहरण करण्यापेक्षा उदाहरण झाल्यानंतर आपलं उत्तर बरोबर आहे की चूक आहे हे उलटं गणित करणं म्हणजे तुमचा पडताळा झाला. आता नंबर 2 तुम्हाला पहिल्या हे उदाहरण तसंच घ्यायचं आणि तुम्ही एनची किंमत काढा. एनची किंमत 366 करून पहा. नंबर 2 एची किंमत 10 घेतली, एस 366 म्हणजे एस एनची म्हणजे ही एनची किंमत झाली. एस एनची किंमत आहे 70,455. तर तुम्ही डीची किंमत काढा म्हणजे प्रत्येक दिवशी किती रुपये तिनं जास्त भरत गेलेली आहे हे लक्षात आलं. त्याच्यानंतर नंबर 3 एस एनची किंमत आहे 70,455 म्हणजे एनची किंमत आहे 366, डीची किंमत 1 आहे. तर एची किंमत काढायची. एची किंमत किती येते
10 येते हे तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही याचा सराव करा, कारण या उदाहरणांमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं सराव केला तर परीक्षेत कसंही उदाहरण विचारलं तर तुम्हाला करता आलं पाहिजे. हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. डीची किंमत नंबर 2 मध्ये 1 येते हेही तुम्हाला माहिती आहे, पण याचा सराव करून पहा. आणि नंबर 4ला तुम्हाला मी सर्व काही हेच ठेवलेलं आहे. ए बरोबर 10 आहे. आता या ठिकाणी पहा, एची किंमत मी 10 घेत आहे, डीची किंमत मी 1 घेत आहे, त्यानंतर एनची किंमत मी 366 घेत आहे. तर तुम्ही टी एनची किंमत काढायची आहे. पहा, तुम्हाला उदाहरण हे सरावासाठी दिलं आहे, तर तुम्हाला हे करता आलं पाहिजे. ठीक आहे, तर आपण प्रश्न क्रमांक 2 घेऊ. सराव संच 3.4 मधील प्रश्न दुसरा आहे. एका ग्रहस्थाने गणित नीट समजावून घ्या. गणित करण्यापेक्षा गणित करायचं कसं हे समजलं की तुम्हाला गणित करता येतं. या गणितांमध्ये आहे काय, ए डी एन एस एन टी एन हे 5 घटक आहेत. तर एक तर एस एन नाही तर टी एन पाहिजे असते, किंवा दोन्ही पाहिजे असतील तर ए डी एन यांचं किंमत माहिती झाली की एस एन असेल की टी एन असेल आपल्याला काढता येतं. आता प्रश्न दुसरा पाहू. एका गृहस्थाने 8,000 रुपये कर्जावर घेतले, त्यावरती 1,360 रुपये व्याज देण्याचे कबूल केले. म्हणजे 8,000 रुपये घेतलेत आणि त्याच्यावर व्याज दिले 1,360 रुपये. हे दोन्ही मिळून आपल्याला एकत्र करावं लागेल. प्रत्येक हप्त्यात आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी दिलेत. आता पहा, आधीच्या गणितामध्ये 1 रुपया प्रत्येक दिवशी वाढत होता, पण या हप्त्यामध्ये काय केलं आहे, पहिल्या हप्त्याला जेवढे रुपये दिलेत त्याच्यापेक्षा 40 रुपये कमी दिलेत. मी याआधी सांगितलं होतं की 40 रुपये कमी असतील किंवा 20 रुपये कमी असतील, जेव्हा फरक हा कमी असतो त्यावेळेस आपल्याला तो निगेटिव्ह घ्यावा लागतो, म्हणजे मायनस घ्यायचा असतो. आणि सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यांमध्ये भरली. तर याच्यावरून आपल्याला ए डी एन आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर त्याने पहिल्या व शेवटचा हप्ता किती होता हे काढायचं आहे. आता गणित समजावून घेऊ आपण. त्यानं 8,000 रुपये कर्ज घेतलेलं आहे, त्यावरती 1,360 रुपये व्याज दिलेलं आहे आणि प्रत्येक हप्त्यामध्ये 40 रुपये कमी आहेत. एकूण हप्ते 12 आहेत. याच्यामध्ये एकूण रक्कम म्हणजे 8,000 आणि 1,360 रुपये ही एस एनची किंमत झाली. प्रत्येक हप्त्यापेक्षा आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी म्हणजे ही डीची किंमत झाली, म्हणजे -40 रुपये येतील. आणि 12 हप्ते मासिक हप्ते म्हणजे ही एनची किंमत झाली. त्यावरून आपल्याला एची किंमत काढायची. एची किंमत मिळाली की त्यानंतर टी एनची किंमत काढता येते. म्हणजे 12 हप्ते, पहिला हप्ता आणि शेवटचा हप्ता म्हणजे 12 आहे, तर टी 12ची किंमत काढायची आहे. तर आपण पाहूया उदाहरण. आता पहा, प्रश्न दुसरा आहे, आपण आता समजून घेतलेला आहे. कर्जावर रुपये किती आहेत, 8,000 रुपये आहेत. त्यानं कर्जावर रक्कम घेतलेली आहे 8,000 रुपये. आपण काय दिले आणि काय काढायचं आधी आपण लिहून काढायचं एक डाटा आपल्याकडं. त्याच्यानंतर व्याज त्यानं दिलं 1,360 रुपये. 40 रुपये हप्ता कमी आहे, एकूण हप्त्यांची संख्या 12 आहे. तर पहिल्या व शेवटच्या हप्त्याची रक्कम काढायची हा प्रश्न झाला. तर परत केलेली रक्कम त्यानं किती परत केली एकूण रक्कम, तर 8,000 रुपये आणि 1,360 रुपये हे झाले 9,360 रुपये. दोघांची बेरीज केली. आता 40 रुपये हप्ता प्रत्येक वेळेस कमी केला मी सांगितलं, म्हणजे डी बरोबर -40 लिहिलेलं आहे. कारण कमी रक्कम असेल तर मायनस घ्यायची, जास्त असेल तर प्लस घ्यायची. एकूण हप्ते आहेत 12. आता लक्षात घ्या, एची किंमत, डीची किंमत, एनची किंमत आणि एकूण रक्कम आहे म्हणून एस एनची किंमत. लक्षात घ्या, 4 घटकांपैकी 3 घटकांची किंमत माहिती असली की एका घटकाची किंमत काढता येते. पहिला प्रश्न येतं की पहिल्या हप्त्यातला आणि शेवटचा हप्ता. पहिला हप्ता म्हणजे प्रथम हप्ता, आपल्याला याची किंमत काढायची म्हणून प्रश्नार्थक चिन्ह दिलं. दुसरं काय आहे, डीची किंमत. प्रत्येक वेळेस 40 रुपये कमी मी या ठिकाणी लिहिलं आहे म्हणून -40. एनची किंमत किती हप्ते आहेत, 12, म्हणून एनची किंमत ही 12 झाली. आणि एस एन म्हणजे एकूण रक्कम म्हणजे किती आहे, 9,360 रुपये. आता एकूण रक्कम एस एनची किंमत आहे. आपण सूत्र लिहूया आणि सूत्रावरून आपण उदाहरण करूया.
काय दिलेलं आहे पहा, एस एन बरोबर सूत्र आहे आपलं, एस एन बरोबर एन छेदस्थानी 2 कंसात 2a n-1 इंटू डी, हे आपलं झालं सूत्र. आता या सूत्रामध्ये डीची, एनची आणि एस एनची किंमत ठेवून द्यायची. तुमच्या लक्षात येईल एन म्हणजे 12, एस 12 बरोबर एन म्हणजे 12 छेदस्थानी 2, 2 गुणिले ए म्हणजे 2a, एची किंमत काढायची आहे, प्लस एन म्हणजे 12 मायनस 1 आणि डीची किंमत आहे -40. बघा सर्वांना लक्षात आलं का, एनची आणि डीची किंमत आणि एस एनची किंमत आपण याच्यामध्ये ठेवलेली आहे. आता पहा एस 12 म्हणजे किती आहे, एस 12 म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 9360. आता 12ला 2 भागलं की 6, हे 2 जशाला तसं, अधिक 12 मायनस 1 म्हणजे 11 गुणिले -40. बघा लक्षात आलं स्टेप. आता त्याच्यानंतर 9360 बरोबर 6 कंसामध्ये 2a अधिक 11 चौक 44, 44वर 0. पहा लक्षात आलं का तुमच्या, 2a आणि 40 मायनस येतं ना 11, 11 चौक 44वरी 0 -440. आता गुणाकारातले 6 भागाकारात, 9360 भागिले 6 बरोबर 2a -440. लक्षात आलं. आता 6ने भाग देऊ आपण, 6 1 6, 3 उरले 33 झाले या ठिकाणी, 6 पंचे 30, पुन्हा 3 उरले म्हणजे 36 झाले, 6 6 36 आणि वर 0 जशाला तसं, म्हणजे 2a -440 बरोबर 1560. म्हणजेच म्हणून 2a बरोबर 1560 -440 आहेत, पक्षांतर केलं की +440 होतील. म्हणून 2a बरोबर यांची बेरीज करू आपण, 0 6 4 10 0 हातचाला 1, 5 4 9 1 10 0 हातचाला 1, 20,000 रुपये, 2000 1560 आणि 4080 म्हणजे 2000 रुपये. म्हणून ए बरोबर काय येते 2000 छेदस्थानी 2, म्हणून ए बरोबर येते 1000. बघा लक्षात आलं का. परत एकदा सांगतो, नीट लक्ष द्या. एनची आणि डीची किंमत या ठिकाणी ठेवली आणि ते कॅल्क्युलेशन केलं आणि कॅल्क्युलेशन करून एची किंमत काढली आहे. आता आपल्या समोरचा प्रश्न होता की पहिल्या हप्त्यामध्ये किती रक्कम, तर 1000 रुपये रक्कम दिली. आता दुसरा प्रश्न आहे शेवटचा हप्ता. शेवटचा हप्ता म्हणजे किती, तर शेवटचा हप्ता म्हणजे शेवटचा हप्ता 12वा आहे, म्हणजे आपल्याला T12 काढायचा आहे. म्हणजे TNचं सूत्र वापरावं लागेल आपल्या या ठिकाणी. TN बरोबर A + n-1 इंटू डी. म्हणजे T12 बरोबर एची किंमत माहिती आहे आपल्याला 1000, त्यानंतर n अधिक nची किंमत माहिती आहे 12 - 1 आणि डीची किंमत माहिती आहे किती -40. लक्षात घ्या. त्यानंतर T12 बरोबर हे 1000 जशाला तसे, 12 - 1, 12 - 1 म्हणजे 11, 11 गुणिले -40. बघा लक्षात आलं का. हे 12 गुणिले 1 म्हणजे 12 - 1 म्हणजे 11 आणि गुणिले 40 जशाला तसे. ह्याच्यामध्ये काय होतं 1000 - 11 चौक 44 आणि वरी 0 म्हणजे 440. 5 राहिले म्हणजे 560 रुपये. 12व्या हप्त्यामध्ये त्यांनी 560 रुपये आणि पहिल्या हप्त्यामध्ये 1000 रुपये दिलेत आणि शेवटच्या हप्त्यामध्ये 560 रुपये दिले. असं आपण शेवटीला पूर्ण वाक्यामध्ये लिहून काढूया. तुम्हाला आता हेच उदाहरण सरावासाठी देत आहे. तुमचा सराव होणं आवश्यक आहे, कारण जरी तुम्हाला अंक बदलले परीक्षेमध्ये एखादं उदाहरण आलं तर करता आलं पाहिजे. एची किंमत देत आहे मी 1000 म्हणजे आलेली आहे आपल्याला या ठिकाणी. त्यानंतर डीची किंमत आहे -40. लक्षात घ्या. एनची किंमत आहे 12, तर एस एनची किंमत तुम्हाला काढायची आहे.
तुम्हाला माहिती आहे एस एनची किंमत किती येते, पण तुम्ही काढून बघा की तेवढी आली पाहिजे. नंबर 2ला देत आहे मी एची किंमत आहे 1000 रुपये, त्यानंतर एनची किंमत आहे 12, एस एनची किंमत आहे 9360 आणि डीची किंमत तुम्ही नंबर 2ला काढा. डीची किंमत -40 येते हे माहिती आहे, पण करून बघा. नंबर 3ला एची किंमत आहे 1000, एनची किंमत आहे 12, डीची किंमत आहे -40. लक्षात घ्या. आणि तुम्हाला प्रश्न करत आहे मी T10 म्हणजे 10व्या हप्त्यामध्ये त्याने किती यांची किंमत या ठिकाणी आपण 10 घेऊ. तर तुम्हाला T10ची किंमत काढायची. याचा अर्थ असा झाला की तुम्हाला 10व्या हप्त्यामध्ये किती रक्कम तुम्ही दिली. तर तुम्हाला आणखीन एक सांगतो, T5 एक काढा, ADNच्या किमती ह्या ठेवा आणि T5ची काढा आणि T10ची काढा. हे सरावासाठी जर उदाहरण केलं आणि अशा प्रकारचं जर परीक्षेला उदाहरण आलं तर मला वाटत नाही की तुम्ही एवढा सराव केल्यानंतर यावर काही अडचण येईल. निश्चित तुम्हाला ते उदाहरण सोडवायला सोपं जाईल. पहिलं उदाहरण होतं सानिकाचं. वर्षामध्ये एकूण किती बचत केलेली आहे 2016 साली. त्यानंतर दुसरं उदाहरण होतं एका गृहस्थानं कर्जावर रक्कम घेतलेली आहे, तर त्याचा पहिला आणि शेवटचा हप्ता काढायचं उदाहरण घेतलं. आता तिसरं उदाहरण आहे सचिननं काय केलेलं आहे, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5000 रुपये गुंतवलेत, दुसऱ्या वर्षी 7000 रुपये गुंतविलेत, तर तिसऱ्या वर्षी 9000 रुपये गुंतवलेत. याप्रमाणे गुंतवणूक केली आहे आणि 12 वर्षातली एकूण गुंतवणूक किती. एकूण गुंतवणूक असं विचारलं नाही की 12व्या हप्त्यामध्ये तो किती गुंतवणूक करेल, असं नाही. तर 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती म्हणजे एसएनचं सूत्र वापरायचं आहे. हे क्लिअर झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला नेहमी सांगितलंय मी की ADN ह्या 3 घटकांची किंमत माहिती झाली. एसएनचं सूत्र असेल म्हणजे कोणतंही पद काढायचं असेल किंवा एकूण बेरीज काढायची असेल तर एसएनचं सूत्रावरूनही आपल्याला करता येतं आणि TNच्या सूत्रावरूनही हे गणित करता येतं. तर आपण सुरुवात करूया. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की पहिल्या वर्षी 5000 रुपये. पहा रुपये 5000 रुपये. दुसऱ्या वर्षी किती सांगितलेत तर 7000 रुपये. तिसऱ्या वर्षी किती सांगितलेत तर 9000 रुपये सांगितलेले आहेत. आणि एकूण किती वर्ष भरलेले आहेत त्याने तर 12 वर्ष. त्याने 12 वर्ष सचिनने गुंतवणूक केलेली आहे. तर एकूण गुंतवणूक काढायची आहे. तर लक्षात घ्या, प्रथम पहिल्या वर्षी त्याने किती भरलेलं आहे तर त्या पहा प्रथम वर्षी त्याने 5000 रुपये गुंतविलेले आहेत. दुसऱ्या वर्षी किती आहेत 7000 रुपये. तिसऱ्या वर्षी किती आहेत 9000 रुपये. आता आपण एची डीची एनची किंमत या ठिकाणी लिहू शकतो. तर या ठिकाणी काय आहे ए बरोबर 5000 रुपये. त्याच्यानंतर काय तर डी बरोबर 7000 वजा 5000 म्हणजे 2000 रुपये. ही झाली आपली डीची किंमत. लक्षात घ्या, एची किंमत झाली, डीची किंमत झाली. एकूण किती वर्ष गुंतवणूक केलेली आहे त्यानं 12 वर्षे केलेली आहे म्हणून 12 ही झाली किंमत. आणि एकूण गुंतवणूक काढायची आहे म्हणजे S12 बरोबर आपल्याला प्रश्नार्थक चिन्ह. आता आपण S12 काढायचं आहे म्हणून आपण SNचं सूत्र वापरू. SN बरोबर N/2 कंसात 2A अधिक N-1 इंटू D. हे झालं आपलं सूत्र. आता याच्यामध्ये आपण किमती ठेवूया. कशाच्या एची डीची आणि एनची किंमत ठेवू म्हणजे आपल्याला सोडवता येतं. एनची किंमत आहे किती आहे 12 म्हणजे S12 बरोबर एनची किंमत 12/2. त्यानंतर 2 गुणिले एची किंमत आहे 5000 अधिक एनची किंमत आहे 12 वजा 1 डीची किंमत आहे किती 2000. बघा एची डीची आणि एनची किंमत ठेवली, काहीच आपण बदल केलेला नाही, सूत्रामध्ये ठेवले. आता सोडवू आपण. 12/2 म्हणजे 6 कंसामध्ये 2 गुणिले 5000 म्हणजे किती 10000
प्लस 12 - 1 म्हणजे 11 आणि 11 गुणिले 2 म्हणजे 22,000. बघा लक्षात आलं का? 12 - 1 म्हणजे 11, 11 गुणिले 2 म्हणजे 22 आणि वर 3 शून्य दिले म्हणजे 22,000 झाले. त्यानंतर 22,000 आणि 10,000 हे 32,000 होतात म्हणजे 6 गुणिले 32,000. मग शेवटला आपल्याला लिहावं लागतं 32 गुणिले 6 म्हणजे 3 शून्य दिले 6 2 12 2चा हातचा आला 1 6 3 18 आणि 1 19 म्हणजे 1,92,000 रुपये एवढी बचत त्याने एकूण 12 वर्षामध्ये केलेली आहे. त्यानंतर आता याचं उत्तर आपल्याला पूर्ण वाक्यामध्ये लिहावं लागतं परीक्षेमध्ये, हे लक्षात असू द्या. काय लिहावं लागतं तर आपल्याला लिहावं लागतं सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये 12 वर्षामध्ये एकूण 1,92,000 रुपये एकूण गुंतवणूक केली असं आपल्याला शेवटला लिहावं लागतं. आता तुम्हाला मी सरावासाठी प्रश्न देतो. प्रश्न तिसऱ्यावरचे तुम्हाला सरावासाठी प्रश्न देतो. याची किंमत 5,000 रुपये. सचिनचंच उदाहरण घ्यायचं आणि तुम्ही सोडवायचं. सचिननं काय केलं? पहिल्या हप्त्यामध्ये 5,000 रुपये भरले, दुसऱ्या हप्त्यामध्ये 7,000, तिसऱ्या हप्त्यामध्ये 9,000 भरले. आता आपण काय केलं आहे? एची किंमत, डीची किंमत, एनची किंमत घेतली आणि यस 12 काढलेले. तर मग माझा प्रश्न असा आहे की एकूण गुंतवणूक त्याची 1,92,000 झाली. मग सचिननं 12व्या हप्त्यामध्ये किती रुपये भरले हेही तुम्हाला काढता आलं पाहिजे ना. तर हा प्रश्न तुमचा झाला पहिला. प्रश्न दुसरा, सचिननं पहिल्या हप्त्यामध्ये 5,000 भरले, प्रत्येक हप्त्यामध्ये पहिल्या हप्त्यापेक्षा 2,000 जास्त घेतले, त्यानं 10 हप्ते भरले. तर तुम्ही 10 वर्षातली एकूण गुंतवणूक सचिनची काढा. म्हणजे यस 10 काढा. 12 काढलं होतं ना, तसं यस 10 काढा. तुमचा सराव व्हावा आणि सराव झाला की परीक्षेत कसंही उदाहरण आलं तर तुम्हाला सोडवण्यास मदत होईल. हा पाठीमागचा उद्देश आहे. त्यानंतर सचिननं पहिल्या हप्त्यामध्ये 5,000 रुपये भरले, एकूण 12 हप्त्यामध्ये त्याने म्हणजे यांची 12 आणि यस 12 बरोबर किती 1,92,000. तर डीची किंमत काढा. तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सराव होईल. म्हणजे डीची किंमत 2,000 येते हे माहिती आहे, पण तुम्ही कॅल्क्युलेशन करणं, सराव करणं हा उद्देश याच्यातील महत्त्वाचा आहे. त्यानंतर तिसरं घेतलं, डीची किंमत 2,000 रुपये. सचिननं 2,000 रुपये प्रत्येक वेळेस जास्त भरलेत आणि त्यानंतर 12 वर्षामध्ये त्याने 1,92,000 भरलेत. तर पहिला हप्ता किती रुपये येतो हे काढा तुम्ही. तर हे तुम्हाला 4 उदाहरणं सरावासाठी खूप झाले, आणखीनसुद्धा देता येतील. परंतु ह्या 4 उदाहरणांचा जर सराव केला तर तुम्हाला सोपं जाणार आहे. आता आपण उदाहरण 4 पाहूया. सराव संच 3.4 मधील प्रश्न 4. खूप सोपे प्रश्न आहेत पहा, फक्त मांडणी करता आले की एकदम सोपे आहेत हे. आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही सराव केला तर मग तो खूपच सोपे जाणार आहेत. आता 4था प्रश्न असा आहे, एका नाट्यगृहामध्ये खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. 27 रांगा एकूण आहेत म्हणजे ही झाली एनची किंमत. पहिल्या रांगेमध्ये 20 खुर्च्या आहेत म्हणजे ही झाली एची किंमत. एनची किंमत माहीत झाली, एची किंमत माहीत झाली. दुसऱ्या रांगेमध्ये 22 आहेत. पहिल्या रांगेत 20, दुसऱ्या रांगेत 22. ह्या दोन्हीतला फरक म्हणजे ती झाली डीची किंमत. 2 येतो त्या दोन्हीतला फरक. 22 - 20 म्हणजे 2 येणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढं तिसऱ्या रांगेमध्ये 24 म्हणजे डीची किंमत झाली. तर खुर्च्या याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे. तर 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या? लक्षात घ्या, प्रश्न एकूण 15व्या रांगेतला नाही. एकूण 15 रांगेत किती खुर्च्या असा नाही, 15व्या रांगेत म्हणजे टी एनचं सूत्र वापरायचं आहे. आणि त्याच्यानंतर किती खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या आहेत. एकूण रांगा 27 आहेत आणि त्या 27 रांगेमधलच्या एकूण खुर्च्या किती हा झाला दुसरा प्रश्न. या प्रश्नामध्ये 2 प्रश्न आहेत. प्रश्न पहिला आहे 15 रांगेत एकूण खुर्च्या किती आणि दुसरा प्रश्न आहे 27 रांगेतील एकूण खुर्च्या किती म्हणजे पूर्ण नाट्यगृहातल्या. तर आपण सोडूया तो प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. आता पहा, आपण जसं सांगितलंय तसं उत्तर लिहायला सुरुवात केली. पहिल्या रांगेमध्ये किती 20 खुर्च्या, दुसऱ्या रांगेमध्ये किती 22, तिसऱ्या रांगेमध्ये किती 24. आता ही एक अंकगणितीय श्रेणी आपण ती तयार करू. 20,
22, 24 ही आपण अंकगणिती श्रेणी तयार केली. या अंकगणिती श्रेणीवरून आपण ADN बघा, एची किंमत, डीची किंमत, एनची किंमत आणि प्रश्न विचारलेला आपण नंतर लिहूया, आपण तोपर्यंत लिहू. आता पहिल्या रांगेमध्ये 20 खुर्च्या आहेत म्हणजे एची किंमत ही 20 झाली. त्यानंतर डीची किंमत, आता दोन्हीतील फरक पहा, 22 - 20, 24 - 22 म्हणजे डीची किंमत ही 2 आली. आता एकूण रांगा किती आहेत? 27, म्हणून यांची किंमत 27. आता याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत तर लक्षात घ्या. नंबर 1चा प्रश्न आहे 15व्या रांगेमध्ये किती खुर्च्या असतील, म्हणजे टी 15 म्हणजे यांची किंमत 15 घ्यायची, एची डीची 30 ठेवायची, टी 15 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. आणि दुसरं आहे की एकूण सभागृहामध्ये किती खुर्च्या आहेत, तर यस 27 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. आता प्रथम टी 15 काढायचं आहे म्हणून आपण काय करू, TN चं सूत्र वापरू. TN बरोबर A + n - 1 × D हे झालं आपलं सूत्र. या सूत्रामध्ये किंमत ठेवू. पण यांची किंमत आता 15व्या रांगेत असल्यामुळं या ठिकाणी यांची किंमत ही 15 घ्यायची, म्हणून T15 बरोबर एची किंमत 20 अधिक 15 वजा 1 गुणिले डीची किंमत 2. पुढं T15 बरोबर 20 अधिक 15 वजा 1 म्हणजे 14 गुणिले 2 म्हणजे काय, 20 अधिक 14 दोन्ही 28. यांची बेरीज जर केली तर ही 48 येते. म्हणून आपल्याला इथं पूर्ण वाक्यामध्ये लिहावं लागेल की 15व्या रांगेतील खुर्च्यांची संख्या ही 48 आहे, असं पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं. आता हा आपला एक प्रश्न संपलेला आहे. आता आपण दुसरा प्रश्न आहे की त्या एकूण सभागृहामध्ये किती खुर्च्या असतील, तर यस 27ची किंमत काढायची. एकूण आहे म्हणून यस 27. तर आपण SN चं सूत्र लिहावं लागेल. SN बरोबर n छेदस्थानी 2 कंसात 2a अधिक n - 1 × D हे झालं सूत्र. आता एची डीची आणि एनची किंमत, आता एनची किंमत 27 येणार आहे, 15 येणार नाही. तर याच्यामध्ये किंमत ठेवू. यस 27 बरोबर 27 छेदस्थानी 2 कंसामध्ये 2 गुणिले ए म्हणजे किती, 20 बरोबर आहे, अधिक 27 ही एनची किंमत आहे, 27 वजा 1 आणि डीची किंमत आहे 2. बघा, एची डीची एनची किंमत ठेवली, एवढंच आपण केलेलं आहे. याच्या खाली सोडवू आपण आता. यस 27 बरोबर 27 छेदस्थानी 2. 27ला पूर्णपणे भाग जात नाही म्हणून दिला नाही, जात असता तर दिला असता. 20 गुणिले 2 म्हणजे 40 अधिक 27 वजा 1 म्हणजे 26 गुणिले 2. बघा, प्रत्येक स्टेप व्यवस्थित सांगत आहे. त्यानंतर 27 छेदस्थानी 2 कंसामध्ये 40, 26 दोन्ही 52 म्हणजे 27 छेदस्थानी 2 गुणिले यांचा जर आपण बेरीज केली तर हे येतंय 92. म्हणजे काय, 27 गुणिले 92ला जर आपण 2ने भागलं तर काय येतं पहा, 42 8 एक उरला म्हणजे इथं झाले 12, बेसख 12. आता 27 आणि 46चा गुणाकार करायचा. 27 आणि 46 यांचा गुणाकार वैदिक पद्धतीनं करूया. ही आपली जुनी पद्धत आहे. कसं करायचं पहा, कोणत्याही 2 संख्येनं 2 संख्याला गुणायचं असेल तर एका स्टेपमध्ये उत्तर येतं. कसं येतं पहा, 6 42, 42ला 2चा हातचे आले 4. लक्षात घ्या, शेवटच्या म्हणजे एकक स्थानच्या संख्यांचा गुणाकार केला, एक संख्या लिहिली आणि पुढची संख्या हातची आली. आता ह्या दोघांचा तिरपा गुणाकार करायचा आणि बेरीज करायची. 6 दोन्ही 12 आणि 7 चौक 28, 28 आणि 12, 28 आणि 12 जर केलं तर 40 येतात. 40 आणि 4 44ला 4चे परत हातचे 4 आलेले आहेत. आता 4चा आणि 2चा गुणाकार करायचा. 4 दोन्ही 8, 8 आणि 4 12 म्हणजे 27 रांगेमधील 27 आणि 46 यांचा गुणाकार केला तर त्या सभागृहामधील 27 ज्या रांगा आहेत त्या 27 रांगांमध्ये एकूण खुर्च्या 1242 खुर्च्या असतील, असं आपल्याला शेवटी उत्तर लिहावं लागतं. तुम्हाला आता सरावासाठी प्रश्न देतो.
उदाहरण हेच ठेवायचं. ए बरोबर 20 म्हणजे पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, दुसऱ्या रांगेमध्ये 22, तिसऱ्या रांगेमध्ये 24. तर आता या ठिकाणी आपण T15 काढलं होतं. म्हणजे T15 म्हणजे 15व्या रांगेमध्ये जेवढ्या खुर्च्या आल्या होत्या. तर तुम्हाला प्रश्न पाहिला कसा आहे, ए बरोबर 20, डी बरोबर 2, एन बरोबर 27. तर T10 बरोबर किती, म्हणजे 10व्या रांगेमध्ये किती खुर्च्या आहेत, हा झाला पहिला प्रश्न. आता एस 27 बरोबर 1242 खुर्च्या. तर डी किती, तर तुम्ही डीची किंमत 2 येते, पण याचा पडताळा घेऊन बघा. त्यानंतर तिसरं उदाहरण, एस 27 बरोबर 1242. तर डीची किंमत 2 आहे, तर एची किंमत काढा. एची किंमत 20 येते, पण कॅल्क्युलेशनचा तुम्हाला वारंवार सांगत आहे, कॅल्क्युलेशन करून बघा. ते उत्तर आलं परीक्षेमध्ये, कसंही गणित विचारलं तर तुम्हाला करता येईल. त्यानंतर चौथं उदाहरण, T15 बरोबर 48 आहे, ए बरोबर 20 आहे, तर डी बरोबर किती, हे तुम्ही 4 प्रश्नांचा योग्य रीतीने सराव करा. आपण यापुढील प्रश्न घेऊया. सराव संच 3.4 मधील प्रश्न दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, प्रत्येक प्रश्नावरचे मी 4-4 उदाहरणं, 3-3, 4-4 उदाहरणं दिलेले आहेत. तर मला वाटतं या 4 गणितांवरचेच मी 15 ते 20 उदाहरणं होतील. तर जर तुम्ही यांचा चांगल्या पद्धतीनं सराव केला तर आता या सराव संचामधले फक्त 2च उदाहरणं राहिलेले आहेत. तो प्रश्न 5वा आणि प्रश्न 6वा तेवढा तुम्हाला मी गृहपाठासाठी सांगत आहे. तर निश्चित सोडवता येणार आहे तो. तर याचा तुम्ही सराव करा. ठीक आहे. आणि हे शेवटचा सराव संच होता. त्यामुळं जर तुम्हाला हे उदाहरणं समजलेले असतील, तुम्हाला चांगल्या पद्धतीने सराव वाटत असेल, तर तुम्ही या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.